आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नाशिकमधील पेसा भरतीच्या संदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय। जेपी गावित हे पेसा भरती संदर्भात 7 दिवसांपासून उपोषण करत होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली। 15 सप्टेंबरपर्यंत पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर काढली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आता उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। तर जेपी गावित हे पेसा भरतीच्या संदर्भात गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करत होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर लवकरात लवकर काढली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यानंतर मात्र जेपी गावितांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकमधील पेसा भरतीच्या संदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर, त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आणि आश्वासनानंतर आता उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊयात। महेश, गेल्या अनेक दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन देखील झालेलं होतं, त्यानंतर 7 दिवसांपासून जेपी गावित हे उपोषण देखील करत होते। मुख्यमंत्र्यांसोबत आज एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीचा तोडगा आंदोलनावर निघालेला आहे? अगदी खरं आहे शुभम, खरं तर पेसा भरती संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी बांधव ते उपोषणासाठी बसलेले होते। 29 दिवसांपासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर हे उपोषण जे होतं, साखळी उपोषण ते सुरू होतं, मात्र राज्य शासनाने त्याची दखल घेतली नाही। यामुळे माजी आमदार जेपी गावित हे गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणासाठी बसलेले होते। काल आदिवासींचा एल्गार मोर्चा देखील मोठ्या प्रमाणात निघालेला होता। पेसा भरती संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे त्यांनी ही मागणी केलेली होती। यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक झाली आणि 15 सप्टेंबरपर्यंत पेसा भरती संदर्भात निर्णय घेऊन युवकांना निर्देश देण्यात येतील अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। मात्र जर 15 सप्टेंबर नंतर जर निर्देश देण्यात आले नाही तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा देखील जेपी गावित यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकूणच सरकारने आता निर्णय घेतल्याने खरं तर जेपी गावित यांनी आपलं आमरण जे उपोषण आहे ते मागे घेतलं।